बक्षीस समारंभ वितरण सोहळा आपण एक 5 मिनिटात चालू करू। तत्पूर्वी यूट्यूब लाईव्ह हॅलो उपस्थित सर्व खेळाडू आणि क्रिकेट रसिक प्रेक्षक आपण आपल्याला विनंती करण्यात येते हॅलो आपल्याला विनंती करण्यात येते की कृपया पारितोषिक वितरण समारंभासाठी सर्व खेळाडूंनी सन्माननीय व्यासपीठाच्या समोर यायचे आहे। ग्रेटास 11 संघाचा कर्णधार आणि ब्राह्मणदेव आणि उपस्थित सर्व प्रेक्षक यांना आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येते कृपया आपण सन्माननीय व्यासपीठाकडे यायचे आहे। ग्रेटास संघ सदस्य आणि ब्राह्मणदेव गेली अनेक वर्ष दादर माहीम प्रभादेवी या स्थानिक परिसरामध्ये इतकंच नव्हे तर यूट्यूब मध्ये सुद्धा लोकप्रिय अशी जी टूर्नामेंट आहे ती म्हणजे ग्रेटास हाऊस मित्रमंडळ आयोजित चॅम्पियन लीग अंडर आर्म क्रिकेट टूर्नामेंट्स 2025 याची क्रेज तर निर्माण झालीच होती, परंतु रस्त्याच्या दुरुस्तीमुळे दरवर्षीपेक्षा 1-2 आठवडे ही टूर्नामेंट विलंबाने सुरू झाली। काल सायंकाळच्या सत्रामध्ये म्हणजेच 24 मे आणि आजचा दिवस 25 मे 9 सहभागी संघ झाले आणि अंतिम विजेता संघ ग्रेटास 11 आणि उपविजेता संघ ब्राह्मणदेव विजयी झालेल्या आणि सहभागी झालेल्या 9 संघांना शुभेच्छा। दर्जेदार टूर्नामेंट होती, नियोजन आखीव रेखीव होतं आणि सर्व कार्यकर्त्यांची एकजूट होती, त्यामुळे साहजिकच प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक कामासाठी अग्रेसर होता। आपल्या घरच्या मंडळींनी सुद्धा विशेष वेळ अनुमती आपल्याला दिली, आपल्या या सामन्यामध्ये सहभागी झाले त्या गृहिणींना आणि त्या ताईंना सुद्धा लाख लाख धन्यवाद। सर्वांच्या सहकार्याने ही टूर्नामेंट अत्यंत यशस्वी झालेली आहे। या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कौतुक सोहळा या ठिकाणी सुरू होते। अरविंद गणबीर विद्यालयाचे गुरुवर्य माध्यमिक शिक्षक अष्टपैलू कलावंत आदरणीय संदीप सागवेकर सरांना या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठावर आपण बोलवतोय। आपण सगळे आयोजक संतोष भाई आपण सगळे या ठिकाणी यायचे आहेत। सन्माननीय व्यासपीठावर संतोषजी, भूषणजी, अभिषेक, अभिजित सन्माननीय व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचे। हा कौतुक सोहळा आपल्या मान्यवरांच्या आपल्याच हितचिंतक सहकार्यांच्या शुभ हस्ते होणार आहे। निलेश दिवेकर या सिने कलावंताने आवर्जून उपस्थित लावली आणि अत्यंत महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्यामुळे अंतिम सामना त्यांनी पाहिला आणि सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। पंचप्रमुख यश
आणि त्याच्या सहकार्याने या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठाकडे यायचे. पंचप्रमुख यश आणि त्याचे सर्व सहकारी यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा, कारण अत्यंत जोखमीची कामगिरी बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट आणि ओपन टुर्नामेंट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. विके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते. धन्यवाद सर. यशराज यांना देखील विकी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी यथोचित गौरव करतायत. अत्यंत महत्वपूर्ण अशी पंचगिरी, महत्वाची कामगिरी. धन्यवाद सर. आणि पंचांनी निर्णयावर ठाम राहणं हे अत्यंत महत्वाची जोखमीची अशी कामगिरी असते. एकूण 3 पंच होते, त्या तिसऱ्याही पंचांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आभार. सहभागी झालेल्या 9वी संघाच्या कर्णधारांनी कृपया व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचे आहेत. संघ कर्णधार नसेल तर प्रतिनिधी या, उपकर्णधार सुद्धा चालू शकेल. मुंबई 16 कर्णधार सन्मान चिन्ह घेण्यासाठी सन्माननीय व्यासपीठावर यायचंय. रितेश यांच्या शुभ हस्ते मुंबई 16 या संघाला सन्मान चिन्ह प्रदान केले जाते. उत्तरोत्तर आपली कामगिरी अशीच चढते आणि वाढत जाऊ. पारिजात 11 संघाचा कर्णधार सन्माननीय व्यासपीठावर यायचे. भूषण यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. पारिजात 11 संघाचा सदस्य कोण आहे? टीम सदस्य आशा निकेतन भूषण याच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी दिलं जाते. आपला यशस्वी सहभाग होता. धन्यवाद. साईनाथ क्रिकेट क्लब संतोष यांच्या शुभ हस्ते साईनाथ क्रिकेट क्लब यांना सन्मान चिन्ह प्रदान केले जाते. आपला यशस्वी सहभाग होता. दरवर्षी आपण आवर्जून सहभाग घ्यायचा आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. निलेश यांच्या शुभ हस्ते जय श्रीराम या कर्णधाराला सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाते. सहभाग सन्मान चिन्ह. प्रोत्साहनपर हे सहभाग सन्मान चिन्ह आहे. साई 11 बाळूजी यांच्या शुभ हस्ते साई 11 संघाला सन्मान चिन्ह दिलं. जोरात टाळ्या वाजवून जा. रॉयल फॉल्कन्स बाळू यांच्या शुभ हस्ते रॉयल फॉल्कन या कर्णधाराला सन्मान चिन्ह दिलं जाते. अभिनंदन आणि शुभेच्छा. ग्रेटास 11 संघनायक रोहन रवीजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ग्रेटास 11 संघाला सन्मान चिन्ह प्रदान केले जाते. अभिनंदन आणि शुभेच्छा. ब्राह्मणदेव डिस्ट्रॉय संघनायक यांनी सन्माननीय व्यासपीठाकडे यायचंय.
विके यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान केलं जाते. रितेश या ठिकाणी सेमीफायनल मधला बेस्ट कॅच लालू यास दिला जातोय. 1 बाईट प्रायोजक आहेत 1 बाईट. अरविंद गणबीर हायस्कूलचे शिक्षक सागवेकर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोख पारितोषिक दिलं जाते. बेस्ट कॅच सेमीफायनल क्षेत्ररक्षक लालू. नैनेश याला विनंती केली जाते. नैनेश कृपया सन्माननीय व्यासपीठाकडे यायचंय. नैनेश उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आयोजकांच्या वतीने या ठिकाणी बेस्ट फिल्डर पूर्ण क्रिकेट टुर्नामेंट मधला प्रफुल्ल डांगे कमॉन नैनेश यांच्या शुभ हस्ते जोरात टाळ्या वाजवा. कारण कॉन्क्रिटीकरणावर सिमेंटीकरण रस्ता आहे त्याच्यावर क्षेत्ररक्षण करणं हे अत्यंत जोखमीचं असतं. शुभेच्छा. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन दिवाकर. उत्कृष्ट गोलंदाज दिवाकर. अभिजित सरांच्या शुभ हस्ते हा चषक दिला जातोय. जोरात टाळ्या वाजवा. उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर. फलंदाज उत्कृष्ट फलंदाज पूर्ण क्रिकेट टुर्नामेंट्स मधला उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन अनिकेत. अभिजित सरांच्या हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी प्रदान केली जाते. होतकरू खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याच्या दृष्टीने ही टुर्नामेंट दरवर्षी आयोजित केली जाते आणि जवळजवळ लाखाच्या वर बक्षीस असलेली एकमेव टुर्नामेंट. विलास सारंगधर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज नक्की ओके मिस्टर निखिलने सन्माननीय व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला बहुमान स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ दिस सिरीज पूर्ण या क्रिकेट टुर्नामेंटला केंद्रबिंदू. अतिशय सुंदर अशी कामगिरी. मॅन ऑफ द मॅच साठी एक बक्षीस विशेष आलेलं आहे. किरण गुटका यांच्या वतीने चंद्रभागा बिल्डिंग मॅन ऑफ द मॅच निखिल. सुभाषजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं विशेष बक्षीस देण्यात आलेलं आहे. समित
हायस्ट पूर्ण सिरीज मध्ये लीगचे सामने होते. सामने प्रत्येक संघाबरोबर झाले. त्यामध्ये जास्तीत जास्त विकेट टेकर याच्यासाठी विशेष पारितोषिक आहे. सुयश कुलकर्णी कुर्तडकर, सुयश कुर्तडकर, समित मुळे यांच्या शुभ हस्ते कॅप आणि बॅट. जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. हायेस्ट रन सिरीज मधले हायेस्ट रन, पूर्ण सिरीज मधला हायेस्ट रन निखिल. कॅप आणि बॅट या ठिकाणी अमोल चव्हाण यांच्या हस्ते कॅप दिली जाते आणि हायेस्ट रन सिरीज सुमित यांच्या शुभ हस्ते बॅट दिली जाते. रनर अप ब्राह्मण डिस्ट्रॉय यांनी आपला संघ या ठिकाणी रेडी ठेवायचा आहे. सन्मान चिन्ह पदक घ्यायचे आहेत. उपविजेता आणि विजेता उपविजेता संघ रोख रक्कम 11,111 आणि चॅम्पियन्स क्रिकेट लीग आकर्षक चषक रितेश आणि रविकांत यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम उपविजेता संघ रोख रक्कम 11,111. या ठिकाणी देना बँकेचा चेक आहे. तुम्ही घेना बँकात आणि आकर्षक चषक या ठिकाणी उपविजेता संघ रनर अप. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गणपती बाप्पा. जो जीता वही सिकंदर ग्रेटर्स हाऊस मित्रमंडळ आयोजित चॅम्पियन्स क्रिकेट लीग 2025 अंतिम विजेता संघ बहुआयामी व्यक्तिमत्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ तरुण आणि ज्येष्ठ असा संमिश्र संघ जो होता अंतिम विजेता संघ आहे ग्रेटर्स 11.
सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार केला जातोय आणि ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतायत जो जिता वही सिकंदर फर्स्ट प्राइज गोज टू अंतिम विजेता संघ माय आणि मातृभूमी ज्याच्यावर प्रसन्न झाली ग्रेटास हाऊस 11 संघ रोख रक्कम 22,222 आणि आकर्षक चषक अभिजित सर अमोल चव्हाण संतोषजी या सर्वांच्या शुभ हस्ते हा प्रदान केला जातोय। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजे शिव छत्रपती महाराज की छत्रपती महाराज की जय भवानी जय शिवाजी गणपती बाप्पा दोन्ही आपल्याला मिळालेले आहेत। तत्पूर्वी टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी ज्यांनी अति हार्ड परिश्रम घेतले आहेत त्या आमच्या ग्रेटास हाऊस मित्रमंडळ कमिटीचे पहिलं स्वागत टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट आयोजित केली। परत टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी काही व्यक्तींचे हात होते, जसं आमचे मित्र गौरव शिंदे आणि त्याची टीम ज्यांनी आपल्याला जनरेटरची व्यवस्था पुरवली। दुसरं आमची जे साऊंड रोहन आहे का? रोहन आणि यांच्या टीमने पूर्ण आपल्याला ही जी साऊंड व्यवस्था होती त्यांची होती। तसेच आपले यूट्यूब लाईव्ह यांचेही मी धन्यवाद करतो। खरं थोडा प्रॉब्लेम आला होता पण त्यांनी आपल्याला चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल यूट्यूब लाईव्ह यांचेही मी धन्यवाद करतो ग्रेटास हाऊस मित्रमंडळातर्फे। जर चुकून कोणाची नावं राहिली असतील तर क्षमा करा। तसेच आमच्याच ग्रेटास हाऊस मित्रमंडळातील नवीन सदस्य आमचे पांचाळ सर यांचंही मी हार्दिक स्वागत करतो की अगदी शेवटच्या मुमेंटला मी त्यांना आमंत्रण दिलं आणि काही न विचार करता मला त्यांनी जो 2 दिवस वेळ दिला त्यासाठी त्यांचं धन्यवाद। तसेच आमचे सागवेकर सर यांनी मी त्यांना खरं तर इन्व्हिटेशन दिलं नव्हतं, मी विसरलो होतो,
पण बोलतात ना की काही जण की आपल्याला आशीर्वाद द्यायला येतात, त्यासारखेच आपले सागवेकर सर आम्हाला आशीर्वाद द्यायला आले, त्यासाठी त्यांचेही धन्यवाद. जर कोणाची नावं राहिले असतील तर माफ करा. आणि आपले जे पंच होते त्यांचाही धन्यवाद करतो. आणि विशेष म्हणजे आपली जी टुर्नामेंट झाली त्यासाठी चंद्रभागाला तुकाराम निकेतन, रामराव सदन, मायनाकवाडी 2, त्याच्यानंतर संपदा बिल्डिंग, मोहप्रभा, आनंदाश्रम, पाटीलवाडी यांना जो काही त्रास झाला असेल तर त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याचमुळे टुर्नामेंट होऊ शकते. धन्यवाद त्यांचे. आणि मी आपला इथे पारितोषिक वितरण कार्यक्रम सोहळा संपला असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी भेटू 2026ला नवीन चषक घेऊन, नवीन स्पर्धा घेऊन. धन्यवाद.